मला दामतमध्ये दिली आणि त्यांची आज जयंती साजरी करण्याचा मला मान सन्मान या ठिकाणी दिला. मी पुन्हा एकदा तमाम दामतकरांचं मी ऋणी आहे. त्यांचा आभार मानतो मी का आपण मला ही संधी या ठिकाणी दिली. आज मला माझ्या गावामध्ये राहणं गरजेचं होतं, माझ्या परिसरामध्ये राहणे गरजेचं होतं, पण मला एक स्वप्न पूर्ण करायचं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक ती स्पर्धा आपण पाहतो या ठिकाणी ठेवण्यात आली. तिची अंतिम रात्र आम्ही या ठिकाणी पाहतो आहे आणि अंतिम रात्रीच्या काही सामन्याला आपण पाहतो या ठिकाणी सुरुवात होते. करण धस आणि अक्षय या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. जाऊया मैदानावरती. सुरू झालंय क्रिकेटच्या संग्रामाला. इथे पहिल्या चेंडूवरती आले एक धाव. एकीकडे आर्या 11 जे हनुमान जोवेली संघ, दुसरीकडे असेल आपण पाहतो आहे श्री 11 नरेंद्रदादा गोमारे यांचा चांदई संघ. इथे आपण पाहिलं लक्षणला चेंडू होता फायनल मध्ये. चेंडूला शतरक्षक त्या ठिकाणी थोडासा बंबलदार नवला गेला. एक धाव पूर्ण, दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. बघा आज शेवटची रात्र मित्रांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मैदानावरती कोणताही गडबड गोंधळ होणार नाही याची दक्षता घ्यायची. कोण हारो कोण जितो मैदानावरती कोणी गोंधळ करणार नाही. कोणताही रोज असेल, तुमचे राग रूज काय असतील, एकामेकासमोर कधी हार जीत झाली असेल, पण या मैदानावरती काढू नका. आजच्या दिवसामध्ये समानतेचा अधिकार सर्वांना दिलाय. त्या अधिकार देणाऱ्या महापुरुषाची आज जयंती आहे. इथे पाहतो फलंदाज या ठिकाणी पाहत होतो आहे. प्रफुल्ल भोईर आणि त्याचबरोबर आमचे अजय दादा, जय दादा या ठिकाणी उपस्थित. या दादा या व्यासपीठावरती या. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. प्रफुल्ल दादा भोईर एक खूप मोठं नाव आहे मित्रांनो. क्रिकेटच्या जगतातील आमचे खास मित्र या ठिकाणी आहेत. दादा या व्यासपीठावरती या. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. इथे चांगला चेंडू आपण पाहतो. खालव्या टप्प्याचा चेंडू लॉंग झोन मध्ये शतरक्षक त्या ठिकाणी सज्ज. एक धाव या ठिकाणी घेतली जाते. इथे चांगला चेंडू आपण पाहतो आहे. ज्या भरत मेहरा नावाने SBCC उमरोली संघ या ठिकाणी गेलतो आहे, त्या संघाचे सर्व आपण पाहिले. संघ मालक म्हणून ज्यांनी आजच्या या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला ते इम्रानजी शेख साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025 मध्ये मनापासून अधिक स्वागत. तर मिजान भाई यांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती. आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. कारण आपले सहकारी खऱ्या अर्थाने आमचे दादा इम्रान दादा या ठिकाणी उपस्थित झालेत. आपल्या मनापासून हार्दिक स्वागत.
इथे चांगला चेंडू साईडीच आपण पाहतोय डायरेक्ट ठिकाणी जाफर येत नाही या ठिकाणी केला गेलाय महेंद्र धुले हा गोलंदाज पाहतो पाणी आपण मैदानात जरा घेऊन जायचंय पहिला पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी समाप्त झालंय धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 5 बघा करण दादा धस आमचे परम मित्र आणि अक्षय लोभी या ठिकाणी उपस्थित आहे करण दादा या व्यासपीठावरती आपलं हक्काचं व्यासपीठ आहे करण दादा हे आपलं घरचं व्यासपीठ आहे आपलं मनापासून हार्दिक स्वागत चांदई जोवेली उमरोली जेही या ठिकाणी मान्यवर आहेत आपलं हक्काचं व्यासपीठ आहे आपल्या मनापासून हार्दिक स्वागत आपण या ठिकाणी पाहतोय या दरम्यान पाहतोय आपण या दरम्यान पाहतोय रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया कर्जत तालुका युवक अध्यक्ष अमरजी जाधव सर त्याचबरोबर कर्जत तालुका RPI पवारे अध्यक्ष आपण पाहतो मनोज दादा गायकवाड त्याचबरोबर सुनीलप्पा गायकवाड या ठिकाणी उपस्थित झाले त्यांच्यासोबत आपण पाहतोय सुनीलप्पा सोनावणे आणि राहुल गायकवाड आमचे दादा वरिष्ठ बंधू या ठिकाणी उपस्थित झालेत मी मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचंय आपलं मनापासून हार्दिक स्वागत तर मी मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या ठिकाणी यायचंय मी मान्यवरांचं मनापासून हार्दिक स्वागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक डेच्या स्पर्धा आम्ही अनेक पाहिल्या गेल्यात आमचे श्रीलप्पा सोनावणे खऱ्या अर्थाने त्या स्पर्धेचे संयोजक या ठिकाणी उपस्थित आहेत अमरजी जाधव साहेब आमचे मनोजदादा गायकवाड आणि विजयजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत खऱ्या अर्थाने आमच्या विनंतीला मान देऊन कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक मित्रांनो ज्या व्यक्तीने सुरुवात केली होती सलगचे 3 वर्ष बघा आमचे आंग्रे साहेब अप्पू साहेब या ठिकाणी आहेत मी साक्षीदार आहेत त्या स्पर्धेचे जे सर्वसेवा होते त्या स्पर्धेचे आमचे अमरजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित पुन्हा एकदा झालेत त्यांचं व्यासपीठावरती मनापासून हार्दिक स्वागत आणि खऱ्या अर्थाने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती आणि त्या जयंती निमित्ताने बघा प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम चालू आहेत पण आपण माझ्या विनंतीला मान देऊन आणि खऱ्या अर्थाने या महापुरुषाला वंदन करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल आपलं पुन्हा एकदा या नेरल दामत आयोजित फ्रेंड्स ग्रुप यांच्या वतीने पुरस्कृत असलेली स्पर्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025 खुरमबाई नजे आमचे जावेदभाई खोत आमचे बबलू दादा नजे फरांजी नजे अफजल नजे अबू नजे आणि त्यांचा पूर्ण कारण हे सर्व जे सहकारी वर्ग ज्यांनी आम्हाला साथ दिली त्याचबरोबर आम्हा दोन्ही बंधूंना अर्थात योगेश ढोले नेवाली आणि मला स्वतःला सोबत घेऊन जी स्पर्धा आत्ता साकार होते शेवटचा आपण पाहतो रात्र या ठिकाणी पाहतोय आपण सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालात मनापासून आपलं पुन्हा एकदा या सर्व नेरल दामतकरांच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत योगेश
आपण वरती यायचं लगेच. तर दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती विवेक हा गोलंदाज लगातार 2 चेंडू वाईट टाकल्यानंतर एक विकेट प्राप्त केला. त्यानंतर लगातारचे 3 विकेट पाहतोय. काल असाच गोलंदाज आपण दामोदकरचा गोलंदाज रिहानने पहिले 2 चेंडू खराब टाकल्यानंतर 6 चेंडू डॉट फेकले होते. इथे पाहतोय गोलंदाजी मार्कवरती विवेक गायकवाड आपण पाहतोय. ओळखलं नाही कारण दाढी वाढवली त्यांनी, त्याच्यामुळे ओळखता आलं नाहीये. विवेक गोलंदाजी मार्कवरती. फ्रेंड्स ग्रुपचे सर्व जावेद दादा खोत या ठिकाणी उपस्थित झाले. साहेबांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती या. जावेद दादा खोत आपण या मुख्य व्यासपीठावरती. जी आपण स्पर्धा पाहताय फ्रेंड्स ग्रुप आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025. या फ्रेंड्स ग्रुपचे सर्व जावेद दादा खोत, त्यानंतर बबलू दादा नजे, त्यानंतर खुरमदादा नजे, संदीप गायकवाड असतील, या सर्वांच्या सहकार्याने संपन्न होणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजची शेवटची रात्र या स्पर्धेची आणि या शेवटच्या रात्रीमध्ये तुम्ही पाहताय अगदी चांगलं क्रिकेट. म्हणजे अगदी जर तुम्ही पाहायला गेलं तर कर्जत आणि कर्जत बाहेरील बरेचसे टीम खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतात आणि त्यांचा चांगला खेळ खऱ्या अर्थानं आजच्या या रात्रीमध्ये तुम्ही पाहणार आहात. आपल्या कर्जत तालुक्यामधील देखील नामांकित संघ दांडीगुल फलंदाज बाद फर्निचर डिस्ट्रॉय झाला. फक्त 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 9 धावा धावफलकावरती येत. तिसरं षटक प्रगतीपथावरती करण गोलंदाजीसाठी आपण पाहता फिडिंग करते आर्या 11 जय हनुमान जोबेली टीम. श्री 11 चांदई टीमच्या अगेन्स्ट इथून धावा बनवाव्या लागतील. पार्टनरशिपची गरज आहे. ज्या विकेट खऱ्या अर्थानं बहाल केल्या जातात त्या विकेट थांबवाव्या लागतील. थोडंसं समजदारीचं क्रिकेट, प्लॅनिंगनुसार क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल श्री 11 चांदई टीमला. यावेळी देखील बाहेर जाणारा बॉल हलक्यातनं कट करण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट, परंतु इथे फलंदाज पोहोचला. बॅट कट, बॅटच्या साह्यानं एक सिंगल धावेतून आपल्याला पाहायला मिळते. वैभव थेर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अगदी तुम्ही पाहू शकता 5व्या क्रमांकावरती खऱ्या अर्थानं श्री 11 चांदई टीम म्हटल्यानंतर तगडी स्टारकास्ट अगदी बॅटिंग लाईन फार मोठी आहे. म्हणजे 11 नंबरपर्यंत बॅटिंग करू शकतात तेवढी ताकद या टीमकडे. सातत्यानं कर्जत आणि कर्जतच्या बाहेर अगदी बदलापूर पनवेल विभागामध्ये क्रिकेट खेळती श्री 11 चांदई टीम. त्यांचा चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतो, परंतु त्यांच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं अपक्षी टीम आपल्याला पाहायला मिळते. टिआरिया 11 जय हनुमान जोवेली या टीमचा देखील बराचसा बोलबाला संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळतो. कमी गतीने टाकला होता बॅक ऑफ द हँड आपण पाहता. डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. जे डॉट बॉल खेळले जातात श्री 11 चांदई टीमकडनं ते डॉट बॉल थांबवावे लागतील. त्या डॉट बॉलला खऱ्या अर्थानं मोठ्या फटक्यांमध्ये इथे परिवर्तित करावं लागेल. मोठे फटके जर आले तर एक चांगली टोटल, आणि एक चांगली टोटल जर आली तर त्यांना फाईट करण्याची ताकद इथून नक्कीच निर्माण होईल.
ऑन साईडला गॅपमध्ये फटका ढकललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगानं आलेत. एक कंप्लीट झाली आहे. का मिळणार दुसरी, परंतु एकीवर सांभाळावं लागतंय. 11 धावा धाव फलकामध्ये आपण पाहताय वैभव थेर आणि त्याच्या साथीनं ऋतिक कोलंबे मैदानाच्या आतमध्ये. ऋतिकनं आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 7 बॉल फेस केलेत. त्या 7 बॉलमध्ये फक्त 3 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात आणि उर्वरित 5 बॉल त्यानं निर्धाव केलेत. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचं होतं. इथून देखील आपण पाहता लेग कटरचा वापर करण गोलंदाजी करत असताना करतोय. चांगले लेग कटरचे बॉल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतात. पडल्यानंतर अगदी बाहेर निघतात. अँगल क्रिएट करत असतात. राऊंड विकेटने गोलंदाजी केली जाते. करण ऑन साईडला बीट द टर्न फाटका चांगला आहे. बॉल चाललाय मिड विकेटला सीमारेषेच्या पलीकडे. वैभव थेरचा हा ब्रँडेड षटकार. आपण पाहत आहे 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 17 धावा धावफलकावरती आला. तिसरं षटक समाप्ती पदावरती आला. 3 फलंदाज जे महत्वपूर्ण होते खऱ्या अर्थानं श्री 11 चांदई टीमचे ते बाद झालेत. नितेश त्यानंतर राज मंगेश हे तिन्ही महत्वाचे फलंदाज होते श्री 11 चांदई टीमचे. या धावसंख्येचा टार्गेट इथून सेट करायचं होतं. एक चांगलं टार्गेट जर सेट करायचं होतं तर या 3 फलंदाजांना कॉन्ट्रीब्युशन देणं फार गरजेचं होतं. परंतु ते बाद झाल्यानंतर अगदी आपण पाहताय संघ इथून अडचणीमध्ये सापडला. परंतु इथून बाहेर काढावं लागेल संघाला. इथे मात्र फटका चांगला आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट झालाय. इथे कदाचित नॉर्थ सेकंडवरती फेकी झाली असती तर मात्र आपल्याला विकेट देखील पाहायला मिळाली असती. परंतु इथे फलंदाज अगदी पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचला. कारण की ज्यावेळी क्षेत्ररक्षकानं डायरेक्ट हिट केलं त्यावेळी बॅट्समनला बॉल लागून अगदी आपण पाहतो विकेटच्या मधोमध थांबला आणि तिथे कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता. तिथून मात्र एक धाव कंप्लीट. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 18 वरती. 18 धावा धावफलकावरती आल्या. चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे. आपण पाहताय विवेक चौथ्या षटकामध्ये आउटसाइड डी ऑफ स्टंप जास्तचा टर्न घेतला, बाहेर निघाला. पंच इथे सांगतात वाईट बॉल आहे. एक्स्ट्राची धाव आली आहे. 19 धावा. आता धाबांची गरज देखील आहे श्री 11 चांदई टीमला. मग त्या कोणत्याही साह्यात नाही हो, फक्त धाबा येणं फार गरजेचं. टार्गेट इथून सेट करायचं किमान 40 किंवा त्याच्यापेक्षा अधिक धावा या धावफलकावरती जर आल्या तर एक चांगली फाईट जरूर पाहायला मिळेल. पुन्हा एकदा कमी गतीने टाकला होता. लोअर फुलटॉस होता. लेग स्टंपला सोडून गेला. पंच सांगतात वाईट बॉल आहे. एक्स्ट्राच्या 2 धाबा या धावफलकावरती ॲड झाल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचला ते 20 वरती. धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना श्री 11 चांदई टीमच्या चांगला बॉल यावेळी गतिमान चेंडू पाहायला मिळतो. पडल्यानंतर थोडासा खाली देखील राहिला. डॉट बॉल इथून पाहायला मिळाला. हे डॉट बॉल खऱ्या अर्थानं कमीत कमी खेळावे लागतील. डॉट बॉल मोठ्या प्रमाणामध्ये खेळले गेलेत श्री 11 चांदई टीमच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं या टीमची ओळख आहे एक मोठी धावसंख्या टार्गेट सेट करण्याची. परंतु या मॅचमध्ये अगदी जर पाहायला गेलं तर थोडीशी आता कुठेतरी बॅकफुटवरती पाहायला मिळते. आखूड टप्प्याचा बॉल होता. स्लॅश करायचं होतं. पंच सांगतात वाईट बॉल आहे. पुन्हा एकदा बाहेर निघाला. टर्न जास्तचा प्राप्त केला जातोय गोलंदाज विवेकच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचते 21. एक चांगला टोटलकडे आता वाटचाल केली जाते श्री 11 चांदई टीमच्या माध्यमातून. इथे हाफ ट्रॅकर होता. शॉर्ट आर्म पुल केलाय. पाठवलंय बॉलला काऊ कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे. वैभव थेरनं ठोकलाय. आणखीन एक षटकार.
विकेट आऊट झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता वैभव थेर आणि तो आता संघाला सावरतोय. एक चांगली इनिंग त्याच्या माध्यमातून त्याला साथ देखील चांगली लाभली आहे. ऋतिक कोलंबेचे आपण पाहता दोघांमधली पार्टनरशिप आणि ही पार्टनरशिप बिल्डअप झाल्यानंतरच एक चांगली टोटल इथून देखील आपल्याला पाहायला मिळते. किंग कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न वेगानं सुटला कारण की दुसरी धाव बाबी होती. पहिलीच एवढी वेगानं कंप्लीट केली होती वैभवनं. स्ट्राईक त्याला हवी आहे. इथून जास्तीत जास्त जर स्ट्राईक मिळाली वैभव थेरला तर मात्र इथून एक चांगली टोटल जरूर आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 29. चौथं षटक प्रगतीपथावरती असताना पुढ्यामध्ये टाकला होता. ओव्हर पिच होता. फटका हवेमध्ये खेळला. मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलेत आणि मात्र झेल कॅरी झाला. फलंदाज वैभव थेर बाद. आतमध्ये दाखल झाला. 6व्या क्रमांकावरती आपण पाहताय एक से एक बडकर एक असे फलंदाज खऱ्या अर्थानं पाहायला मिळतात. श्री 11 जयशंकर चांदई टीमकडे आपण पाहता. श्री 11 या नावानं संघ आपण पाहताय गेले कित्येक वर्ष खऱ्या अर्थानं आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. ज्या टीमचा खऱ्या अर्थानं चांगला खेळ होतो ना, जी टीम चांगलं काम करते, जी टीम चांगलं कार्य या विभागामध्ये करते ना, त्या टीमच्या अगदी पुढे श्री 11 हे नाम सातत्यानं लागतं. नरेश दादा गोमारे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. ऑन साईडला टर्न केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला. त्या ठिकाणी आपण पाहताय चांगली फिल्डिंग. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न. दुसरी धाव आणि ते फलंदाज सर बाद झाला. परंतु कोणता फलंदाज इथून बाद असेल? ऋतिकला इथून परतावं लागतं. जो ऋतिक खऱ्या अर्थानं डावकरा त्याचा फलंदाज त्यांना कित्येक सामन्यांमध्ये खऱ्या अर्थानं ज्यावेळी संघ अडचणीमध्ये असतो, ज्यावेळी संघाची कमी धावसंख्या असते, त्यावेळेला त्यानं चांगली कामगिरी केली आहे. त्यानं मैदानाच्या आतमध्ये चुकी केली आहे. बॉल क्षेत्ररक्षकाच्या अगदी हातामध्ये होता आणि अशा परिस्थितीमध्ये त्यानं धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःची विकेट त्यानं इथे बाल केली आहे. खऱ्या अर्थानं आता त्याच्या विकेटची गरज होती मैदानाच्या आतमध्ये. तो मैदानावरती शेवटचे 6 बॉल खेळणं हे टीमसाठी फार महत्त्वाचे होतं. परंतु त्यानं विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये बहाल केल्यानंतर आता मात्र थोडीशी अडचण जरूर टीमसाठी झाली असेल. 30 धावा धावफलकावरती आल्यात. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. आर्या 11 जय हनुमान जोवेले टीम खऱ्या अर्थाने टीम पुरस्कृत केले. तुषारजी आंग्रे आणि त्यानंतर प्रभाकरजी देशमुख यांनी पुरस्कृत केलेला संघ आपल्याला पाहायला मिळतो. इन ॲक्शन फिल्डिंग करत असताना टॉस जिंकला आणि त्यानंतर लगेच डिसिजन घेतला होता खऱ्या अर्थानं फिल्डिंग करण्याचा. आणि पहिल्या 4 षटकांमध्ये अगदी डिसिजन योग्य आहे हेच मात्र आपल्याला पाहायला मिळालं. कारण की एवढा बलाढ्य टीमच्या अगेन्स्ट 4 षटकांमध्ये फक्त 30 धावा या धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. शेवटचं षटक असेल आणि शेवटच्या षटकामध्ये आपण पाहता गोलंदाज प्रमोद आपल्याला पाहायला मिळतो. चांगला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप शरीरापासून थोडासा दूर ठेवला. अगदी जर पाहायला गेलं तर खडे खडे खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. आतिश कोलंबे ऑन स्ट्राईक. फटका चांगला आहे. गॅप मध्ये केला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून डीप मध्ये बॉल चाललाय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. तोपर्यंत दुसरी धाव इथून कंप्लीट होतीये. 2 धावा कंप्लीट झाल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचता ते अगदी आपण पाहता 32 धावा या धावफलकावरती आलात. 32 धावा धावफलकावरती आपण पाहता शेवटच्या षटकाला सुरुवात झाली. अंतिम षटक 2 बॉलमध्ये आतापर्यंत आपण पाहताय 2 धावा खर्च केल्यात. गोलंदाज प्रमोदनं पहिला चेंडू निर्धाव. त्यानंतर फटका चांगला होता. गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न
परंतु एलिव्हेशन नव्हतं, ताकद थोडीशी कमी पडली. त्या ठिकाणी आपण पाहता वाडिश लॉंगॉफचा क्षेत्ररक्षक अगदी सहजरित्या पोहोचला आणि तिथून 2 धाबा. प्रमोद पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक तेजस पाहायला मिळतोय. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेनं स्केअर केला. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ मध्ये येईल तोपर्यंत एकच धाव पाहायला मिळते. एक धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचता 33. इथे फटका चांगला आहे, दमदार आहे, टायमिंग प्रॉपर, बॉल हवाई सफर सीमारेषेच्या पलीकडे आतिश कोलिंबेनं ठोकलाय हा महत्वाच्या क्षणी षटकार. या षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 39 धावा धावफलकावरती. धावसंख्या खऱ्या अर्थानं अगदी आपण पाहत आहे कासवाच्या गतीनं पुढे जात होती, तिला आता वेगानं पुढे नेण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये आतिश कोलंबे करत असताना पाहायला मिळतोय. आणखीन एक चांगला बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप. 39 धावा धावफलकावरती आहेत. एक बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचा एक बॉल पहिल्या सत्रातील आपण पाहता आतापर्यंत 39 आलात. या बॉलवरती किती धाबा येणार, किती धावसंख्येचं टार्गेट असेल, आणि इथे मात्र आणखीन एक डॉट बॉल सोडून दिला होता या ठिकाणी फलंदाजानं. असं वाटलं होतं की जास्त बाहेर निघेल, परंतु गोलंदाज हुशार. इथून डॉट बॉल आल्यानंतर 39 धाबा या धावफलकावरती आहेत आणि आता 40 या धावसंख्येचं टार्गेट असेल ते आर्या 11 जे हनुमान जोवेली टीमच्या अगेन्स्ट. जरूर इकडे आपण पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं मान सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी जावेद भाई खोत यांना विनंती करतो या स्पर्धेचे सर्वसेवा आपल्या शुभ असते या ठिकाणी ज्याने अनेक वर्ष आपण पाहतो डेच्या टुर्नामेंट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा आम्ही नेहमीच मार्केट यार्डचं मैदान अंडर बॉक्सच्या स्पर्धा आपण दहिविली कर्जत बोदवड्यामध्ये पाहतो आहे. तर त्याचप्रमाणे एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून त्यांना कर्जत तालुक्यामध्ये त्यांना मान सन्मान केलं जातं. असे आमचे सुनील अप्पा सोनवणे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. मी विनंती करतो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषकाचे सर्वसेवा फ्रेंड्स ग्रुपचे आमचे दादा अर्थात जावेदभाई खोत यांना आपल्या शुभ हस्ते सुनील अप्पा सोनवणे यांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचे.
तर जे नियम आहेत प्रत्येक संघासाठी सेम आहेत. जे ग्रीन कार्पेट आहे आपल्या स्टेज समोर तिथंच बॉल चॉईस केला जातो. मैदानात कोणत्या प्रकारचे चेंडू घेऊन जात नाही आणि चॉईस केला जात नाही आहे. प्रत्येक संघासाठी ते नियम आहेत. आता ठीक आहेत, पण यानंतर आपण पाहतोय तिथे बॉल चॉईस केला जाणार नाही आहे. त्याचबरोबर राहुलजी गायकवाड सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही या ठिकाणी स्वागत केलं जाईल. त्याचबरोबर विजयजी जाधव सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही या ठिकाणी स्वागत केलं जाईल. आणि मी अशा जोडगोलीचं या ठिकाणी स्वागत करेल ज्यांनी आम्हाला खऱ्या अर्थाने जे सहकार्य या ठिकाणी केले ते म्हणजे आमचे मिजान नझे आणि त्याचबरोबर आमचे इम्रान भाई यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. मिजान भाई यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. चला इम्रान भाई या, आपलं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. जरूर आपण संतोषदा इसालके या ठिकाणी आहेत आणि स्वर्गीय भाऊ वाल्को इसालगे यांच्या स्मरणार्थ जो मंत संतोष इसालगे यांच्याकडून तो आयवा झीलसाठी जो कूलर होता तो कूलर आपण या ठिकाणी देणार आहोत. सालीम याला, सालीम आपण या ठिकाणी यायचे. सालीम या, सालीम या. आणि मी संतोषदा विनंती करतो या सर्व आमच्या आज पाहुणे आहेत त्यांना विनंती करतो 2 मिनिटं फक्त आपण सर्वांनी ज्यांनी आयवा जेल घेतला होता त्याचं आपण या ठिकाणी स्वागत या ठिकाणी करणार आहोत. तर जरूर 1 मिनिटं फक्त आपण या ठिकाणी 1च मिनिटं फक्त. कॅमेरामॅन फक्त या ठिकाणी संतोषदा आहेत कारण खूप थकलेत ते, पण त्यांना पण निघायचं आहे. आणि त्यांच्या वतीने आपण पाहतो जे कूलर या ठिकाणी आयवा जेलसाठी देण्यात आला होता तो कूलरचा मानकरी ठरला होता या ठिकाणी सालीम. आणि दादांना विनंती करतो या, आपल्या शुभ असते आयवा जेलचा मानकरी ठरला होता आज सालीम. धन्यवाद दादा. चला मॅच ऑन करा. चला आपण पाहतोय या ठिकाणी अमायरा 11 धवलेपाडा विपक्ष स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली संघ कॅप्टन. आपण टॉससाठी या ठिकाणी यायचंय. चला टॉससाठी दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या ठिकाणी या. दिबा पाटील प्रतिष्ठान कॅप्टन आणि त्याचबरोबर आपण पाहतोय अमायरा 11 धवलेपाडा या संघाचा कर्णधार आपण टॉससाठी या ठिकाणी उपस्थित व्हायचे. अधिराज 11 हा संघ आपण या ठिकाणी पाहतोय.
या ठिकाणी खेळताना दिसणार आहे, तो उमरोली. चला आपण पाहतोय मॅचकडे, आपण या ठिकाणी लक्ष केंद्रित करूया. योगेश आपण पाहतोय जरूर सोमनाथजी खाडे सर जॉईंट होतील, थोडे बिझी होते ते, कारण या अगोदर पूर्ण मॅचेस केले होते त्यांनी. तर बॉल द्या इथे चेक करायला, बॉल द्या खुरम भाई, बॉल इथे चेक केला जाईल आणि इथून केलेला चेक बॉल मैदानात दिला जाईल. विवेक गायकवाड थोडेसे आपण दाढी वाढवले, मला वाटतं ते खडवलीच्या नदीवरती जाऊन बसायचं वेळ आली का. फिरकीचा जादूगार शेनॉन, फिरकीचा जादूगार. तर जरूर आपण सोमनाथजी खाडे सर जॉईंट झालेत, थोडंसं एन्जॉय करणारच जोवेली संघ आपण पाहतोय, कारण ग्रामीण संघात आज बरं वाटतं, कारण आपले संघ या ठिकाणी खेळताना दिसतात. त्यांचं सर्वांचं मनापासून अधिक स्वागत या ठिकाणी करूया. धन्यवाद, थँक्यू सो मच योगेशजी ढोले आणि संदीपजी गायकवाड सर. आपलं दोघांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. या ठिकाणी आम्हाला समालोचन कक्षामधनं साथ देत आहेत. 40 धावांचं टार्गेट आहे आणि टार्गेटला सुरुवात केली चेस करत असताना सलामीची जोडी धुळे बंधू मैदानाच्या आतमध्ये. बदलापूरचा वंडर बॉय करण धुळे आणि त्याला साथ देत असताना मिस्टर एव्हरग्रीन रोशन धुळे मैदानाच्या आतमध्ये सुरुवात करतायत. जबरदस्त सुरुवात दिली आहे, धावफलकावरती बिनबाद 10 धावा. 40 धावांचं लक्ष पार करतायत आणि लक्षाचा पाठलाग करत असताना सुरुवात आकर्षक सुंदर दिली आहे. अश्विन मान पाटील सरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आयोजकांच्या विनंतीस मान देऊन आपण या ठिकाणी आलात, मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. पूर्वार्ध संपलाय, 5 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळते. पूर्वार्धामध्ये निश्चितच चांगल्या दर्जाची गोलंदाजी केली जयहनुमान जोवेली या टीमनं आणि 39 धावांपर्यंत रोखलं श्री 11 चांदई सारख्या मातबर टीमला. षटक पहिलं, यावेळेस करण धुळे स्टाईल मध्ये ठोकतोय, हेलिकॉप्टर उडवलंय आणि लँड केलं सरळ सीमारेषेच्या बाहेर. बॅटिंग करत असताना वंडर बॉय ऑफ बदलापूर करण धुळे ऑन फायर. षटकार फटकेबाजी या ठिकाणी करतायत करण धुळे. लेफ्ट हँडेड आक्रमक आणि शैलीदार स्टायलिश बॅट्समन आहेत. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत तब्बल 16 धावा. षटक पहिलं, गोलंदाज आतिशला आपण पाहिलं. शेवट सुद्धा या षटकाचा घोड केलाय आणि या षटकाराच्या मदतीनं स्कोअर कार्ड वरती तब्बल जोडल्या त्या 16 धावा. 40 धावांचं लक्ष आहे. लक्षाचा पाठलाग करत असताना पॉवर प्लेच्या पहिल्या षटकावरती हल्ला बोल, आक्रमण, तुफान बॅटिंग करत असताना करण धुळे ज्याच्या बॅटमधनं 2 षटकार आणि 1 चौकार. श्री 11 चांदई संघाला इथून कमबॅक करावं लागेल, चांगल्या दर्जाची गोलंदाजी करावी लागेल. संघ संकटात सापडलाय, अडचणीत सापडलाय, त्यांना इथून निश्चितच बाहेर काढावं लागेल. कशा पद्धतीनं चांगली गोलंदाजी केली जाईल. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. पहिलाच बॉल फुलटोज आहे, फटका चांगला दर्जेदार प्रहार केलाय. सीमारेषेवरती फिल्डर आहे, पकडून फेक करेल तोपर्यंत या ठिकाणी सिंगल 1 धाव कंप्लीट करतायत रोशन धुळे, ज्याचा हा रोल राहिलाय. निश्चितच करणला स्ट्राईक वरती आणायचंय, या अनुषंगानं 1 सिंगल धाव कंप्लीट केली. फुलटोज वरती सुद्धा कुठल्याही प्रकारची घाई गडबड न करता 1 सिंगल घेतली, स्ट्राईक रोटेट केली. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 17 धावा. 40 धावांचं लक्ष आहे, 17 धावा धावफलकावरती जोडल्यात, बिनबाद 17
आणि हा खतरा उभा केलाय श्री 11 चांदई या संघासाठी. बॉलर तयार होतोय. ऋतिक चांगला चेंडू टप्पा खाल्ल्यानंतर उसळी घेत वेगानं सरळ विकेट किपरच्या हातात जातोय. दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळतीये. टप्पा खाल्ला आणि उसळी घेतली, बॅट फिरवली, तोपर्यंत सरळ चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातात. चांगली गोलंदाजी करतोय. हॅलो, आदिराज 11 उमरोली आणि त्याचबरोबर आम्हाला 11 धवलेपाडा झाला. दोन्ही कॅप्टन आपण या ठिकाणी यायचे. मी इम्रानजी एक यांना विनंती करतो, या आपल्या शुभ असते टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी पार पाडला जातोय. अर्थातच आदिराज 11 उमरोली आणि त्यांच्या विरोधात पुनश्च एकदा जय हनुमान ढवळेपाडा या दोन संघांच्या दरम्यान या ठिकाणी टॉस केला जातोय. मैदानावरती मॅच सुद्धा चालू आहे. एका बाजूला नाणेफेकीचा कौल पार पाडला जातोय. ढवळेपाडा आणि उमरोली या दोन संघांच्या दरम्यान टॉस झाला. ढवळेपाडा टीमनं बॅटिंग स्वीकारलेली आहे टॉस जिंकल्यानंतर. इथं फटका चांगला क्लासिकल अंदाज फ्लिकचा जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. करण धुळेच्या बॅटमधनं अजून एक तुफान फटका षटकार. फ्लिक करत असताना पाहायला मिळाला. फ्लिक ऑफ द रिस्ट करण धुळेच्या बॅटमधनं क्लासिकल आणि तुफान फटकेबाजी पाहायला मिळतीये. आपल्या नावाला साजेसा खेळ मैदानाच्या आतमध्ये पेश करतायत आर्या 11 जय हनुमान जोवेली संघ मैदानावर. यावेळेस ओव्हरपिच समोर मिळाला. आक्रमक फटका खेळलाय. फिल्डर आहे मात्र त्याच्या डोक्यावरनं सरळ चेंडू निघून जाईल. करण धुळे ब्रँडेड स्ट्रोक, चेंडू सीमा पार, षटकार. तब्बल पाहायला मिळत आहेत त्यात 30 धावा, 30 ऑन द बोर्ड. 40 धावांचं लक्ष आहे आणि उर्वरित 10 धावांची अजून गरज. षटक क्रमांक दुसरं इथं संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती तब्बल आहेत 30 धावा. तुफान बॅटिंग. 15.00 ची सरासरी राखली आणि निश्चित आपल्या संघाला विजयाच्या मार्गावरती आणून सोडलंय. जरूर रोशन थोडासा निराश करून बाद होतोय, मात्र मैदानावरती संपूर्ण जिम्मेदारी जबाबदारी स्वीकारली करण धुळेनं आणि बॅटिंग करत असताना आक्रमक फलंदाजी करतोय. अद्यापपर्यंत तब्बल 4 षटकार त्याच्या बॅटमधनं आणि एक चौकार पाहायला मिळालाय. बॅटिंग करत असताना स्ट्राईक एंडवरती अजय धुळेला आपण पाहताय. रोशन धुळे बाद झाल्यानंतर त्याची जबाबदारी आणि त्याची जागा भरून काढावी लागेल. स्ट्राईक एंडवरती अजय धुळे, मिस्टर 360 म्हणून ओळख असणारा हा खेळाडू, मॅन फ्रॉम जय हनुमान जोवेली. चांगला चेंडू, जागेवरनं खडे खडे खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नव्हता. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबलाय. निर्धाव येतोय. षटक क्रमांक 3 ची जबाबदारी वैभवच्या खांद्यावरती. श्री 11 चांदई या संघासाठी तिसरं षटक या ठिकाणी चालू केलंय. बॉलर तयार. राईट आर्म राऊंड द विकेट ना फुलटोज आहे. क्लासिकल अंदाजामध्ये चेंडूला येऊन दिलं आणि नजाकत भरलेला हा शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असा हा फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. अर्थातच अजय धुळेच्या बॅटमधनं हा अभ्यासपूर्ण फटका आपण पाहत आहे. चौकार आलाय. इथं पुन्हा पहा उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, इम्प्रोव्हायझेशन करायचं होतं. अजूनही आपण पाहिलं तर 6 धावांची आवश्यकता. एक मोठा फटका आला तर सामना विजयी होण्याच्या उंबरठ्यावरती मैदानावरती आर्या 11 जय हनुमान जोवेली 34 धावा धावफलकावरती आहेत. 34 ऑन द बोर्ड. या ठिकाणी मात्र मिसटायमिंग स्ट्रोक, झेलची संधी आहे. स्वतः गोलंदाज जातोय आणि
झेल कॅरी करतोय. फलंदाज माघारी परतेल. अजय धुळेला तंबूच्या आश्रयाला पाठवलंय. साहेबांची 134वी जयंती आपण साजरी करत आहोत. खऱ्या अर्थानं ज्यांच्यामुळं माणसाला माणूस पण कळालं आणि निश्चितच आज आपण जो मोकळा श्वास घेतोय, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती आणि हा जयंती सोहळा आपण अगदी बरोबर 12 वाजता आज आपण या ठिकाणी मैदानावरती मंचावरती संपन्न केला. इथं फटका चांगला खेळलाय. मैदानात आल्या आल्या विवेक गायकवाड स्टाईल मध्ये मॅच फिनिश करतोय. MSD स्टाईल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. विजयी षटकार. जानमान जोवेलीचा जय जयकार.